आपल्यापैकी प्रत्येकजण कुठे ना कुठे पिकनिक ट्रेकिंगला जाण्याचा बेत आखत असणार. कदाचित स्वतंत्र ग्रुप असतो, लेडीज ग्रुप किंवा घरच्यांसोबत. बऱ्याचदा असं होतं की जाण्याचं तर ठरतं, पण नक्की कुठे जायचं हे शोधण्यापासून पूर्वतयारी सुरू होते. आमच्या बिल्डिंगच्या महिलांनी सुद्धा एकमेकांना सहाय्य करू आणि अवघे जाऊ पिकनिकला असं ठरवलं होतं. आमचा लेडीज ग्रुप पिकनिकसाठी कल्याणच्या अगदी जवळ असणारं विश्वासराव फार्म हाऊस इथे आलेलं होतं. फार्म हाऊसवर येण्यासाठी आम्ही सर्वांनी बस केली होती. तिथे गेल्या गेल्या 9 वाजता मिसळपाव आणि पोह्यांचा नाश्ता आम्ही सर्वांनी केला. इथले खाण्याची क्वालिटी अतिशय छान होती. ही जागा जिथे नाश्ता आणि जेवण मिळतं ती आहे. तेव्हा इथे अशी काही त्यांनी वस्तू ठेवलेल्या आहेत. अतिशय युनिक सगळ्या वस्तू आहेत इथे. आणि इथे चप्पल घालून गेलेलं त्यांना चालत नाही, त्यामुळे बाहेर सूचना असतात पादत्राणी बाहेर काढून ठेवावी. अतिशय स्वच्छ आणि अगदी छान सगळ्या सुविधा तिथे उपलब्ध केलेल्या आहेत त्यांनी. आमचा नाश्ता झाल्यावर मग आम्ही फार्म हाऊस बघायला गेलो. जवळच्या व लांबच्या प्रवासासाठी काय काय खबरदारी घ्यावी, कोणती पूर्वतयारी करावी, कोणती माहिती आगाऊ मिळवावी, कोणते संपर्क क्रमांक जवळ असावेत, सुरक्षेच्या दृष्टीने तसेच प्रवासाच्या दृष्टीने मार्ग कसा निश्चित करावा, वाहनाच्या बाबतीत व ड्रायव्हरच्या बाबतीत काय पथ्ये पाळावीत इत्यादी गोष्टींचा आम्ही जाण्यापूर्वी 8 दिवस आधी विचार करत होतो. आम्ही ज्या फार्म हाऊसवर पिकनिकसाठी गेलो होतो तिथे जाऊन मला असे वाटले की निसर्ग संवर्धन ही आता फक्त काळाची गरज राहिली नसून येणाऱ्या पिढ्यांसाठी निसर्ग राखणे ही आता आपली ही नैतिक जबाबदारी झाली आहे. आणि याची जाणीव ठेवूनच हर तऱ्हेने निसर्गाची सेवा करत राहणे हेच त्यांचे मूळ उद्दिष्ट आहे. हे फार्म हाऊस म्हणजे खराखुरा निसर्ग सहवास, ज्यामागे निसर्ग संवर्धनाचा मनापासून ध्यास जोपासलेला आहे. इथे असे काळे ससे, बदके, मोर अशा अनेक प्रकारचे पक्षी आम्ही तिथे बघितले. आपल्या घराच्या आसपास सध्या परिस्थितीत किती नवीन पक्षी आपल्याला पाहायला मिळतात. नवीन सोडा पण चिमणी, साळुंकी, पोपट हे तरी आपण अनेक दिवसांपासून पाहिले आहेत का? आपली पुढची पिढी ही सगळे पक्ष्यांची माहिती फक्त पुस्तकातून अनुभवत असते. आपल्या आसपास भारतीय प्रजातीचे किती महावृक्ष आपण सध्या पाहतो. अशा कितीतरी साध्या आणि सोप्या निसर्गाशी निगडीत उत्तरे नकारात्मकच मिळतील आणि याला जबाबदार आपणच आणि हे चित्र बदलणारे सुद्धा आपणच. थोडे द्यावे आणि थोडे घ्यावे हा निसर्ग नियमावरून जागतिकीकरणाच्या नावाखाली आपण काहीच न देता सर्व मिळावे या वृत्तीकडे सध्या सरकलो आहोत. स्वागत कमान म्हणून ताटमानेने उंच उभी असलेली नारळाची झाडे तर इथे खूपच सुंदर आहेत. हे फार्म हाऊसचे मालक आहेत विश्वासराव आणि ते आम्हाला झाडांविषयी माहिती सांगत आहे. झाडांच्या प्रजाती इथे वेगवेगळ्या आहेत, त्या आपण कधी बघितलेल्याही नसतात. यांनी अशा प्रकारे त्या झाडांचे संवर्धन केलेलं आहे. येथील निसर्गातील प्रत्येक गोष्ट अगदी प्रेमाने असे छान जोपासलेली आहे. ते बघू शकता तुम्ही. ही छान अशी फणसाची झाडे आहेत. फणसे सुद्धा किती आलेली आहेत. इथला पक्ष्यांचा किलबिलाट, बांबूंचे संरक्षक कडळे, हिरवाईने नटलेली सेंद्रिय शेती आणि हवा शुद्ध करण्यासाठी अनेक आयुर्वेदिक वनस्पती हे सगळं मनाला प्रसन्न करून जातं. आणि सुखी आयुष्यासाठी सतत सोबतीला असणारा हा निसर्ग. या निसर्गाच्या सानिध्यातच आम्ही सगळ्या महिलांनी काही रील्स तिथे बनवत आहोत. सगळ्या महिला आणि आमच्यासोबत आलेली आमची मुलेसुद्धा ही सगळं खूप एन्जॉय करत होते. आता यानंतर आम्ही चेंज करून स्विमिंग पूलमध्ये थोडा वेळ जाणार होतो. आता इथे सगळ्यांचं बाकीचं आवरेपर्यंत मी थोडा वेळ झोक्यावर बसली होती आणि नंतर मग इथे आम्ही स्विमिंग पूलवर आलेलो आहोत. आमच्या ग्रुपमधील सर्व महिला चेंज करून आल्यानंतर सर्वजण पाण्यात उतरले, काही रील्स बनवले, काय मस्तपैकी डान्स वगैरे करत होत्या आणि छोटी मुलं तर मस्त पाण्याचं त्यांची अगदी गट्टी जमली होती. सगळेजण अगदी एन्जॉय करताय, बघू शकता इथे तुम्ही. खरं तर आमची ही पिकनिक वुमन्स डेच्या निमित्ताने आहे. वुमन्स डेच्या दिवशी पिकनिक करण्यापेक्षा आम्ही थोडेसे आदल्या दिवस ही पिकनिक आयोजित केली, कारण काही महिलांना त्या दिवशी जमणार नव्हतं आणि सगळ्यांनीच एकत्र येणं, अगदी मग कोणताही दिवस असलो वर्षातला, पण तो वुमन्स डे म्हणून साजरा करणं महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे आमची ही ट्रिप आम्ही आयोजित केली होती. 8-10 दिवस आम्ही त्याचं सगळं नियोजन करत होतो आणि नेमकी नियोजन छान झाल्यामुळे आमची ट्रिपसुद्धा खूप छान झाली. अगदी लहान मुलांनीसुद्धा खूप छान एन्जॉय केलं आहे.
या आमच्या पिकनिक ग्रुपमध्ये वयाची 60 ओलांडलेल्या स्त्रियासुद्धा होत्या. पण सर्वांनी अगदी कोणत्याही वयाचं बंधन न बाळगता अगदी छान ट्रिप एन्जॉय केलेली आहे. पुढे तुम्ही अजून बघू शकता काही गेम्स वगैरेसुद्धा आम्ही या पिकनिकमध्ये मस्त असे छान एन्जॉय केले. वन डे ट्रिपसाठी हे फार्म हाऊस अगदी छान आहे पिकनिकसाठी. त्यामुळे तुम्ही जर जाऊ इच्छित असाल पिकनिकसाठी तर हे फार्म हाऊस अतिशय छान आहे. तुम्ही नक्की याला भेट द्या. तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. फॅमिलीसोबत आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आपण नक्की या फार्म हाऊसला भेट देऊ शकतो आणि आपले पिकनिक छान एन्जॉय करू शकतो. पाण्यात खेळून आल्यानंतर सर्वांनाच भूक लागली होती. त्यामुळे सर्वांनी चेंज केलं आणि जेवणासाठी आम्ही सर्वजण तयार झालो. पण जेवणासाठी अजून थोडासा वेळ होता, त्यांचा स्वयंपाक झालेला नव्हता, म्हणून सर्वांनी काही गेम खेळण्याचं ठरवलं. तर आता इथे गेम खेळत आहोत आम्ही. ते बघू शकता. सगळ्यात आधी माझ्याच डोळ्यावर पट्टी बांधून गेमसाठी मला बाकीचे जण प्रोत्साहित करत आहेत. 2 टीम्स आम्ही केल्या होत्या आणि अशा प्रकारे हा ग्लासचा आम्ही गेम खेळत आहोत. पूर्ण एक डोळ्यांना पट्टी बांधून असे एकावर एक ग्लास रचायचे आहेत. खूप छान एन्जॉय केलं आम्ही. प्रत्येकीने असंच डोळ्यावर पट्टी बांधून एकाच हाताने ग्लास असे एकावर एक रचायचे आहेत आणि त्यासाठी टायमर लावलेला होता. आमचा जो महिलांचा ग्रुप एकीकडे गेम खेळत होता त्याच पद्धतीने मुलंही त्यांचा ग्रुप त्यांनी तयार केलं होतं. आमची मुलं आमच्यासोबत आली होती ती आणि ते सुद्धा खेळत होते. आता इथे तळ्यात की मळ्यात असाही गेम महिलांनी खेळला. अगदी शाळेचं दिवसांतले बालपण सगळ्यांना अनुभवायला मिळालं आणि छान महिला त्यांचं वय विसरून सगळं एन्जॉय करत होत्या. इथे बघू शकता तुम्ही. मुलांचंही त्यांचं वेगळंच ग्रुप आहे, त्यांचं वेगळंच चाललेलं आहे आणि ते पण एन्जॉय करत आहेत. विनीने तर अगदी मनसोक्त ही ट्रिप एन्जॉय केली आहे. हे फार्म हाऊस खूप मोठं आहे. इथे मोठमोठी महावृक्ष आहेत, पण त्यासोबतच इथे एक मंदिरसुद्धा आहे. ते बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे इथे हे मंदिर आहे. याच फार्म हाऊसवर आपल्याला जर हवी असेल तर रेस्ट किंवा चेंजिंगसाठी रूमसुद्धा अवेलेबल आहेत. आम्ही सर्वांनी आमच्यासाठी एक रूम घेतलेली होती. दुपारी सर्वांनी तिथे आराम केला. पण आम्ही काही महिलांनी असं बाकीच्या काही जणी झोपल्या होत्या तर काही जणींनी असं बाहेर येऊन काही रील्स बनवल्या, थोडी मजा मस्ती केली कारण झोप येत नव्हती. थोडा वेळ असंच रील्स बनवून नंतर मग सगळीकडे थोडंसं फार्म हाऊस पण आम्ही फिरलो आणि मग 4 ते 4:30च्या दरम्यान आम्ही सर्वांनी चहा घेतला आणि 5 वाजता तिथला आपला फार्म हाऊस सोडण्याचा टाईम होतो. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपण या फार्म हाऊसवर थांबू शकतो. 4-4:30पर्यंत आम्ही सर्वांनी तिथे खूप एन्जॉय केलं. मग नंतर 4:30ला आमचा चहाचा वेळ होणार होता, म्हणून आम्ही सर्वांनी आमच्या बॅगा वगैरे व्यवस्थित आवरल्या आणि नंतर सर्वजण एकत्र जमलो. तिथे चहा वगैरे घेतला आणि मग नंतर आम्ही सर्वजण मस्त एन्जॉय करून आता परतीच्या प्रवासाला निघत आहोत. आमची बस बाहेर येऊन थांबली होती गेटच्या. इथे सर्वजण बाय बाय करत आहेत आणि खूप छान एन्जॉय केल्यामुळे सगळेजण आनंदी आहेत. आजचा व्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.